कोणाला दिसलेली ॲप्लिकेशनवर नोट्स कोणाला दिसलेली दिसलेले तुम्ही अजून जॉईन नसाल ना, अजून जॉईन करा. हां, जे ग्रुपवर आहेत पण त्यांनी जॉईन केलेले आहे, असं पण ग्रुपवर आहेत पण जॉईन केलेले नाही किंवा त्यांना दिसत नाही असं पण दिसत आहेत का नोट्स? हां, जॉईन नाही केलं आहे का? ग्रुप केलं ना तुला जॉईन ॲपला नाही झालं आहे का? अजून दिसतच नाही. त्या नोट्स मी टाकल्यात. ओव्हरऑल थिअरी, पूर्ण थिअरी, सेकंड चॅप्टरचं जेवढं आपण घेणार आहोत, सेकंड चॅप्टर जेवढं घेणार आहोत तेवढं पूर्ण चॅप्टरची थिअरी आपण त्या नोट्समध्ये मी अपलोड केली. आणि ती थिअरी जवळपास नियरली 15 पेजेस आहेत. ते पेजेस पूर्णपणे राईट करायचे जे आत्तापर्यंत इथपर्यंत जे मी घेतो आहे ते. ओके, म्हणजे हे झालं. काल काय घेतलं आपण 0 to 360पर्यंतचे सर्व अँगल्स आपण डिराईव्ह केले होते, बरोबर ना. ते अँगल जे डिराईव्ह केले ते अँगल डिराईव्ह केल्यानंतर आपण काय करणार, तिथे निगेटिव्ह अँगल झालं किंवा पिरियोडिसिटी झालं किंवा त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे ग्राफ झालं, ते सर्व काय आपण त्याच्यामध्ये डिफाईन केलं, बरोबर. पण एक लक्षात घ्या, नोट्समध्ये मी फक्त पर्टिक्युलर व्हॅल्यूज काढलेल्या आहेत पहिल्या क्वाड्रंटमध्ये. कोणत्या व्हॅल्यू काढल्या? पहिल्या क्वाड्रंट 30, 45 आणि 60. बाकीच्या काढलेल्या नाही. म्हणजे बाकीचं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे. आता आपण जे काल परवा केलं का तेवढं तुमच्या नोटबुकमध्ये मला पाहिजे. हा लक्षात. नंतर त्याच्या अगोदर जे घेतलं आहे क्वाड्रंटल अँगल 0 डिग्री, 90, 180, 270, 360 हे सर्व काही त्याच्यात दिलेलं आहे. ओके, सर्व काही आपण त्याच्यात घेतलं आहे. आणि नंतर जे पुढे जे घेणार आहोत ते म्हणजे निगेटिव्ह अँगल्स. आपण अजून अँटी क्लॉकवाईज रोटेशनमध्ये होतो, अजून क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये गेलेलो नाही. पण त्याच्यासाठी मला काय लागणार आहे, निगेटिव्ह अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं काढायचं. म्हणजेच काय, आपल्याला जे रोटेशन आहे ते कसं घ्यावं लागेल, क्लॉकवाईज घ्यावं लागेल, बरोबर. त्याच्याकडे आपण अजून गेलेलो नाही. त्याच्या आधी आपण एक टेबल तयार करणार. टेबल कोणता? काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते जे आपण 0 पासून 360 पर्यंत जे अँगल फाइंड आउट केले आपण त्याच्यातले क्वाड्रंटल अँगलचा एक टेबल तयार केला, बरोबर ना. त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक होती. जर सपोज एक स्टँडर्ड पोझिशनमध्ये युनिट सर्कल आहे, त्याची रेडियस किती आहे? युनिट सर्कल म्हणजे रेडियस 1 असेल. त्याचा सेंटर कोण असेल? ओरिजिन असेल, बरोबर. ओरिजिन ॲज अ सेंटर, radius is 1. Then in a standard position, origin as also vertex, positive x axis as a initial. Okay, now जर suppose हा x घेतला असेल, हा y, हा x dash, हा y dash, बरोबर आहे. मला 5 अँगल सांगा, क्वाड्रंटल 5 अँगल 0 डिग्री, बरोबर ना. मी असं घेतलं चालेल का? x o a किती मेजरमेंट आहे? 0 डिग्री. किती मेजरमेंट आहे? 0 डिग्री, बरोबर. नंतर पुढचा त्याला नाव द्या आपण बी, चालेल. एक्स ओ बी किती डिग्री आहे? 90 डिग्री, बरोबर. नंतर एक्स ओ सी 180 डिग्री रोटेशन एवढं, बरोबर. नंतर पुढचं त्याला नाव देऊ डी, एक्स ओ डी किती डिग्री आहे? 270 डिग्री. म्हणजे इथे ॲक्सिस 270 डिग्री आणि एक पूर्ण रोटेशन, दॅट्स 1 रिव्होल्यूशन ऑल्सो कॉल्ड. त्याला अजून काय म्हणू शकतो आपण? 1 रिव्होल्यूशन. किती डिग्रीचं आहे? 0 डिग्री आणि 360 एकाच ठिकाणी, बरोबर. 0 डिग्री आणि 360 एकाच ठिकाणी येणार, बरोबर ना. मग लक्षात घ्या, हे 5 माझे कोण होते? क्वाड्रंटल. हे 5 कोण होते? म्हणजे क्वाड्रंटल अँगल होते. मग यांच्या सर्वांच्या व्हॅल्यू मी फाइंड आउट करा, बरोबर. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती आपली? म्हणजे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू. x म्हणजे कोण? x म्हणजे कोण? cos थीटा. x म्हणजे कोण असतो? y म्हणजे कोण असतो? sin थीटा, बरोबर ना. आता आपण एक काम करू,
हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे 1. जर मी याला इथे पॉईंट घेतला त्याला नाव देणार आपण पी. काय नाव देणार पी. म्हणजेच काय, ज्या वेळेला मी 0 डिग्री मेन्शन करेल त्यावेळेला हा जो इंटरसेक्शन कोणाकोणाचं, टर्मिनल आमचं आणि सर्कलचं. टर्मिनल आर्म कोण माझा OA, टर्मिनल आर्म कोण माझा OA, इनिशियल आर्म कोण माझा OX. कोण असेल OX. OX इज माय इनिशियल आर्म, OA इज माय टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्मचं आणि सर्कलचं ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झालंय त्या पॉईंटला मी काय नाव देणार X, बरोबर. पर इथे डिस्टन्स आहे, तुम्ही किती युनिट घेतलंय 1 युनिट घेतलंय, बरोबर ना. मग तुम्ही एक्स ऍक्सिस वर 1 युनिट घेतलाय. कशावर एक्स ऍक्सिस वर 1 युनिट. मग जर एक्स ऍक्सिस वर 1 युनिट घेतलं तर एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू, कारण एक्स ऍक्सिस वर वायची व्हॅल्यू काय असते 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, वायची व्हॅल्यू किती आली 0. ओके. तसंच इकडे बघू आपण. टर्मिनल आर्म कोण आहे माझा वाय ऍक्सिस ओबी. आपण ओबी घेतलाय, किती डिग्रीचा रोटेशन घेतलंय 90 डिग्रीचं रोटेशन घेतलंय. इनिशियल आर्म माझा OX राहील याचा OXB. कोण आहे हा अँगल OXB. OX कोण आहे इनिशियल आर्म, बदलत नाही. प्रत्येक अँगलचा इनिशियल आर्म कोण राहणार, टर्मिनल आर्म बदलत राहील. लक्षात घ्या OB इज माय टर्मिनल आर्म. अँगल किती आहे, परत एकदा ज्या ठिकाणी सर्कलचं आणि OBचं इंटरसेक्शन झालंय त्या पॉइंटला काय नाव दिलं मी P of X, Y. ओके. नाव परत एकदा तेच युनिट, परत एकदा डिस्टन्स किती आहे 1 युनिट. किती युनिट आहे 1 युनिट. मग जर 1 युनिट असेल तर मला X ची व्हॅल्यू सांगा, वायची व्हॅल्यू. X व्हॅल्यू का, वाय ऍक्सिस वर X ची व्हॅल्यू काय असते 0 असते. आपण वाय ऍक्सिस वर X व्हॅल्यू काय असते 0 आणि वाय ऍक्सिस इज अ पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. 1 युनिट ऑन अ वाय ऍक्सिस, 1 युनिट ऑन अ वाय ऍक्सिस. 0 1 झालं. 180 डिग्री इकडे आला. हा C XOC. इनिशियल आर्म परत OX, टर्मिनल आर्म OC, टर्मिनल आर्म OC. अँगल किती आहे 180. ओके. परत एकदा सर्कलचं आणि टर्मिनल आर्मचं इंटरसेक्शन, त्याला काय नाव दिलं परत X, आता मला सांगा परत एकदा हे किती डिस्टन्स आहे 1 युनिट, कारण रेडियस 1 घेतलेली आहे. पण ऑलवेज रिमेंबर 1 युनिट, बरोबर. पण 1 युनिट ऑन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. कुठे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. मग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस जर असेल तर हे 1 युनिट इकडच्या बाजूला घेतोय निगेटिव्ह साईडला. मग एक्स ची व्हॅल्यू किती -1 आणि वाय ची व्हॅल्यू परत एक्स ऍक्सिस वर वाय ची व्हॅल्यू परत 0, बरोबर. नंतर 270 रोटेशन ॲट हिअर. टर्मिनल आर्म इज OD, XOD. अँगल इज XOD. किती अँगल आहे 270 डिग्री. इथलं इंटरसेक्शन सांगा. P पॉइंट इज X, Y. बरं. आता मला सांगा आपण कुठे आहोत वाय ऍक्सिस वर, बरोबर आहे. पण कुठल्या वाय ऍक्सिसला निगेटिव्ह वाय ऍक्सिसला. 1 युनिट परत डिस्टन्स वाय ऍक्सिस वर एक्स व्हॅल्यू 0, बरोबर आहे. आणि हे डिस्टन्स 1 युनिट असल्यामुळे वाय ची व्हॅल्यू काय, कारण निगेटिव्ह कडे असतं युनिट किती असेल मायनस झालं. आणि 360चं आणि 0 डिग्रीचं व्हॅल्यूज सेम आहे. परत एकदा ऑब्झर्व करा 0 डिग्रीला मला एक्स ची व्हॅल्यू मिळाली 1, वाय ची व्हॅल्यू मिळाली 0. डोक्यात फिक्स करा. एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू 0. ओके. 90 डिग्रीला एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 1. ओके. 180 ला एक्स ची व्हॅल्यू -1, वाय ची व्हॅल्यू 0. ओके. 270 ला एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू -1. 360 ला एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वाय ची व्हॅल्यू 0. एक्स म्हणजे कोण, पण वाय म्हणजे कोण, झालं ना. या 4 व्हॅल्यू जरी डोक्यात ठेवलं तरी संपलं आपलं. मग जर मी असं विचारलं व्हॉट इज cos 0, अँगल किती माझा, मग cos 0 आली तर ती व्हॅल्यू x असते ना. cos 0 म्हणजे माझा x आहे. थिटाची व्हॅल्यू फक्त मी काय घेतली 0 घेतली, बरोबर. मग मला सांगा जर cos θ
कॉस 0 ची व्हॅल्यू ही x असेल तर x व्हॅल्यू किती येते? मग कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. बरोबर. कॉस 90 0 कारण x म्हणजे कोण आहे? x म्हणजे कोण आहे? कॉस थीटा. थीटा किती इथे? कॉस 90 ची व्हॅल्यू 0. ओके. कॉस 180 ची व्हॅल्यू ज्या x च्या व्हॅल्यू आहेत त्या सर्व कॉसच्या व्हॅल्यू, फक्त अँगल बदलत आहे. 0 डिग्री, 90, 180, 270, 360 x च्या सर्व व्हॅल्यूज आहेत. मग इथे x cos 180 cos 180 cos 270 cos 360 चला पाठ करायची गरज आहे? तोंडी येते. बरोबर आहे. तसंच y म्हणजे कोण? आता ज्या y च्या व्हॅल्यूज आहेत त्या कोणाच्या व्हॅल्यूज आहेत? sin थीटाच्या. व्हॉट इज sin 0? sin 90 sin 180 sin 270 sin 360 चला टेबल प्रिपेअर. एका बाजूला मी अँगल घेतो. हा ऑलरेडी मी घेतला आहे. हा ऑलरेडी मी अगोदर घेतलेला आहे. 0 टू जे क्वाड्रॅन्गल साठी सांगतोय, बाकीचे फक्त क्वाड्रॅन्गल साठी. नाव एका बाजूला अँगल घेतोय 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360. इकडे x म्हणजे cos थीटा, y म्हणजे y अपॉन x म्हणजे tan थीटा. ओके. x अपॉन y म्हणजे cos थीटा. ओके. 1 अपॉन x म्हणजे sec थीटा. 1 अपॉन y म्हणजे cosec थीटा. आता मला सांगा मी कोणाकोणाच्या व्हॅल्यूज काढल्या? sin आणि म्हणजे x आणि y च्या. बरोबर ना. 0 डिग्रीला x ची व्हॅल्यू किती आहे? y ची व्हॅल्यू किती आहे? 0. फक्त डोक्यात कोणत्या व्हॅल्यूच्या 4 व्हॅल्यूज, दुसऱ्या नाही. 4 म्हणजे 5 आपला 360 ची आणि 0 डिग्रीची सेम आहे. ओके. नाव व्हॉट इज cos 90? sin 90 cos 180 sin 180 cos 270 sin 270 cos 360 sin 360 झाला. ओके. तिसरी व्हॅल्यू काढून घ्या आणि नंतर बाकीचे फक्त रेसिप्रोकल्स. कारण हे 3 जे आहे ते आता हा कॉट म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल. जी व्हॅल्यू आली असेल ती इथे काय घ्यायचा? रेसिप्रोकल. जी व्हॅल्यू आली असेल ती कोसेकचा रेसिप्रोकल असेल आणि जी एच व्हॅल्यू असेल ती कॉसचा रेसिप्रोकल असेल. म्हणजे ह्या 2 व्हॅल्यू जर आपल्याला काढता आल्या तर बाकीच्या व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता येईल. जास्त इरिटेट होण्याची गरज नाही. मग चला टॅन म्हणजे कोण? y अपॉन x. y किती इथे? 0. हा y बरोबर आहे. x किती आहे? म्हणजे ही व्हॅल्यू अपॉन ही व्हॅल्यू करावी लागेल. ह्याच्या व्हॅल्यूज आहे, ह्या व्हॅल्यूज डिवाइडेड बाय न्यूमरेटर. वरच्या व्हॅल्यूज म्हणजे हा न्यूमरेटर असेल तर हा डिनॉमिनेटर असेल. मग 0 अपॉन 1 0 अपॉन 1 0 1 अपॉन 0 1 अपॉन 0 1 अपॉन 0 1 upon 0 not defined. Anything upon 0 is not defined. डिनॉमिनेटरला 0 कधी चालत नाही. एवढं जर मॅथमॅटिक्स झालं ना, लिमिट, डिफरन्शिएबिलिटी, कॅल्क्युलस, हा फक्त याच्यामुळे डिनॉमिनेटरला 0 आल्यामुळे. एनिथिंग अपॉन 0 इज नॉट डिफाईन्ड. काय असतो? नॉट डिफाईन्ड. ती व्हॅल्यू मला माहिती नाही. इन्फिनिटी म्हणजे काय? जी व्हॅल्यू मला माहिती नाही किंवा जी काढता येते त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? इन्फिनिटी. मग 1 अपॉन 0 इज नॉट डिफाईन्ड. काय? नॉट डिफाईन्ड. ओके. 0 अपॉन -1 0 upon -1 is 0. -1 upon 0 not defined. Okay. 0 upon 1 चलो आता cot x upon y ना. न्यूमरेटर कोण आहे? x है. डिनोमिनेटर कोण आहे? चला 1 upon 0 0 upon 1 -1 upon 0 0 upon -1 1 upon 0 तर 1 upon x 1 upon x डिवाइड कोण करायचं? फक्त n. बरोबर. न्यूमरेटरला 1 फिक्स आहे. 1 upon 1 1 upon 0
1 upon 0 ना, 1 upon minus 1, 1 upon 0, 1 upon 0, हा नॉट डिफाईन, 1 upon 1 आहे ना, 1 बरोबर. ओके, आणि शेवटचा y साठी कोसेक थिटा, काय कोसेक थिटा. मग चला कोसेक थिटा मध्ये याचा रेसिप्रोकल 1 upon 0, 1, मी फक्त 4 व्हॅल्यू डोक्यात ठेवतो. या 1 0 0 1 -1 0 या 4 व्हॅल्यूने एवढा टेबल प्रिपेअर झाला. गरज आहे डोक्यात ठेवण्याची, पाठ करायची सुद्धा गरज नाही. तसंच आपण ऑड अँगलसाठी 30 60 45 क्वाड्रंट्स मध्ये आणि उरलेले जे अँगल आहेत तेवढे सगळे आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, चला पटकन याला कम्प्लीट कर. बाकी असेल याला लिहायचं कुठे, फॉर्म्युलांच्या नोटबुक. फॉर्म्युलांची नोटबुक आहे ना आपली, तर फॉर्म्युलांच्या नोटबुकमध्ये ॲड करतात. हा टेबल मला त्याच्यातच पाहिजे. टेबल पाठ करायची गरज नाही, काय नाही, त्याचं पाठ करायला अर्धा वेळ लागतो. त्याच्यापेक्षा दुसऱ्या गोष्ट केलं तर बेटर होतं. चल परत एकदा टेबल, एका बाजूला अँगल्स आणि एका बाजूला रेशोज. थर्टी 45 60 त्यांना आपण रॅडियन मध्ये म्हणणार π/6 रॅडियन, π/4 रॅडियन, π/3 रॅडियन. रॅडियन मध्ये मेजरमेंट. ओके, नंतर हे झाले तिघं पॉईंट. कुठल्या क्वाड्रंट मध्ये ते, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ज्या पण व्हॅल्यू मिळतील त्या सर्व काय असतील, पॉझिटिव्ह असतील, कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्या सर्व व्हॅल्यूज काय असतात, पॉझिटिव्ह असतात. नंतर सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण कोण होतं, 120 135 150. ओके, हे तिघं पण कुठले, सेकंड क्वाड्रंट मध्ये. कुठले, सेकंड क्वाड्रंट मध्ये. ज्या पण व्हॅल्यू काढणार त्याच्यात साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, उरलेले 4 निगेटिव्ह. ऑलवेज रिमेंबर दॅट, या तिघं व्हॅल्यूसाठी बरोबर. कारण हे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड मध्ये y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते तर x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. म्हणून आपल्याला साइन पॉझिटिव्ह कोसेक पॉझिटिव्ह मिळतो, उरलेले 4 काय मिळतात, निगेटिव्ह मिळतात. मग या 3 कॉलम मध्ये व्यवस्थित ऑब्झर्व करायचं, कोणती व्हॅल्यू आलेली नको पाहिजे. आलं लक्षात. नंतर रॅडियन मध्ये सांगा 2 π/3 रॅडियन, 3 π/4 रॅडियन, 5 π/6 रॅडियन. ओके ना. थर्ड क्वाड्रंट मध्ये सांगा 210 225 240. हा हे झाले तिघं पण थर्ड क्वाड्रंट मध्ये, बरोबर ना. थर्ड क्वाड्रंट मध्ये बघायला गेलं तर आपल्याला 2 पॉझिटिव्ह येतात, टॅन आणि कॉट. लक्षात घ्या, जसं पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला सर्व व्हॅल्यूज पॉझिटिव्ह मिळतात, तसं सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह. काय, टॅन आणि कॉट, उरलेले 4 निगेटिव्ह. रॅडियन मध्ये 7 π/. ओके, नेक्स्ट 3 π/. ओके, 5 π/. ओके, नेक्स्ट त्याचे. ओके, नंतर पुढचे 300 315 330. हे कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ मध्ये. आता फोर्थ मध्ये विचार केला तर या 3 कॉलम मधल्या व्हॅल्यू कशा असायला पाहिजेत, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. लक्षात घ्या, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आणि उरलेले 4 निगेटिव्ह. चला मग आता यांना रॅडियन मध्ये सांगा पटापट. 5 π/3. ओके, नेक्स्ट 7 π/4. नेक्स्ट आपण ऍक्च्युली बघायला गेलं तर क्वार्टर अँगल यांच्यात टाकू शकत होतो, पण ते क्वार्टर अँगल वेगळे आणि हे वेगळे टाकले ते आपल्याला लवकर लक्षात येईल. याच्या आधी 0 डिग्री घेऊ शकतो, इथे मध्ये 90 डिग्री घेऊ शकतो, इथे 180 घेऊ शकतो, इथे 270 घेऊ शकतो आणि शेवटी 360. जे टेबल तयार केला तोच त्याला एकत्र केलं, पण गरज नाही, एवढं आपलं आलं की बाकीचं सफिशियंट. बरं, एक्स म्हणजे कोण, वाय म्हणजे कोण, वाय अपॉन एक्स म्हणजे कोण,
tan theta. ओके नाव x अपॉन y म्हणजे कोण cos theta. ओके 1 अपॉन x म्हणजे कोण sec theta. 1 अपॉन y म्हणजे कोण cosec theta. ओके नाव आता आपण ज्या व्हॅल्यूज काढल्या त्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला सांगायच्या. ओके ज्यावेळेला आपण इकडनं जाणार त्यावेळेला लक्षात घ्या कशा फाइंड आउट केल्या आणि 60 साठी कशा फाइंड आउट केल्या. आपण इकडनं गेल्यानंतर 30 च्या अशा येणार आणि 60 च्या अशा इकडनं येणार. लक्षात घ्या कशा व्हॅल्यू असतील मला तुम्ही एकदा ऑब्झर्व करून बघा आपण बघूया. चला सांगा बरं cos 30 root 3 upon 2 काय लिहिलेलं पण चुकीचं झालं बरोबर लिहिलं ना root 3 upon 2 1 upon 2 कसं काय हा मी cos विचारला ना ते तर लक्षात घ्या. नाव sin 30 ओके tan 1 upon ओके cot root 3 sec 2 upon cosec. ओके आता ऑब्झर्व करा इकडनं 60 साठीच्या व्हॅल्यू 60 साठीच्या व्हॅल्यूज ऑब्झर्व करा. बघा बरं cosec थीटा cosec 60 किती दिलेला आहे हाच आहे का 2 upon root 3 नंतर पुढे 2 नंतर जरा ऑब्झर्व करून बघा बरं व्हॅल्यू मध्ये क्रॉस मल्टिप्लाइड झालं क्रॉस दिसताय ही व्हॅल्यू इकडे गेली ही व्हॅल्यू इकडे कारण आपले 30 आणि 60 एकमेकांचे बदल झालेत ना 30 आणि 60 समोरची बाजू कशा होत्या इकडे 30 च्या समोर y होता बरोबर आणि ऍडजस्टंट कोण होता x होता म्हणून या व्हॅल्यू बरोबर बरोबर इथे 60 च्या समोर y होता आणि x चा ऍडजस्टंट होता व्हॅल्यू बदलला बरोबर. नंतर 45 साठी सेम होत्या 2 2 2 च्या पेअर मध्ये 1 upon root 2 1 upon root 2 लक्षात ठेवणं सगळ्यात सोपी गोष्ट 45 डिग्री 135 नंतर 225 याच्या व्हॅल्यू लक्षात म्हणजे लॉजिकल आहे सेम व्हॅल्यू येतात फक्त एवढं त्या क्वार्टर मधल्या साईन उचलायचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या असतात 1 1 root 2 root 2 या झाल्या पहिल्या क्वार्टर मधल्या व्हॅल्यूज बरोबर ना. आता एक व्हॅल्यू फक्त एवढं लक्षात घ्या की ज्या व्हॅल्यू आपण इकडे फाइंड आउट केल्या त्याच व्हॅल्यू इकडे मिळतील पण लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला 120 काढला त्यावेळेला जो ऍडजस्टंट साईडच्या जवळ 60 डिग्री होता म्हणजे आपण जे व्हॅल्यू काढणार ते ह्या व्हॅल्यूसाठी काढणार 60 डिग्रीच्या टाईपमध्ये बरोबर. चला 120 च्या व्हॅल्यू सांगा -1/2 बरोबर नंतर बर -1/, ओके ह्या व्हॅल्यूमध्ये आणि ह्या व्हॅल्यूमध्ये काही फरक आहे का 60 डिग्रीच्या बघा आणि 120च्या काय बदल आहे साईनचा बदल का बरं साईनचा बदल झाला कारण सेकंड मध्ये दोनच फंक्शन पॉझिटिव्ह आहे कोण कोण साईन आणि उरलेले 4 ऑब्झर्व करा 4 निगेटिव्ह आहे व्हॅल्यू नाही बदलला 60 डिग्रीच्या. आता ज्यावेळेला तुम्ही 150 काढणार त्यावेळेला 30 च्या व्हॅल्यू काढल्या त्याच आहे ना मॅग्निट्यूड तेच राहणार पण साईन फक्त बदललं या 4 इंचच साईन आणि कोसेक परत एकदा पॉझिटिव्ह. चला मग सांगा बरं 150 च्या व्हॅल्यूज -√3/2 पुढे 1/, ओके नेक्स्ट मायनस नंतर -√3 नंतर तिथे बघण्याची गरज नाही डायरेक्ट व्हॅल्यू येणार कशाला परत त्या गोष्टीमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू काढायला शिकायचं तुम्ही ते पाठच करायची सोय पडते दरवेळेस. आणि याची 2 बघा त्याच 30 डिग्रीच्या व्हॅल्यू त्याच आल्यात फक्त सेकंड क्वार्टर मधल्या व्हॅल्यू साईन्स सेकंड क्वार्टर मधल्या साईन्स त्याच येतील पण सेकंड क्वार्टर मधल्या व्हॅल्यू. चला सांगा बरं 135 -1/√2 -1
व्हॅल्यूमध्ये काही फरक बघू काढा, फरक काहीच नाही, पण फक्त सेकंड क्वाड्रंट मधल्या साईडचा कळतंय. नंतर पुढे परत एकदा आपण ज्या वेळेला ऍडजस्टंट कोण आहे हा लक्षात ठेवा. फक्त ऍडजस्टंट कोण आहे, एक्स आहे की वाय, बरोबर ना. ज्या वेळेला 210, 225 आणि 240 काढतो त्यावेळेला ऍडजस्टंट एक्स असतं, बरोबर ना. 30 डिग्री, बरोबर, जस्ट लुक लाईक 30, 180 प्लस 30 ना. मग 30 चा ऍडजस्टंट कोण आहे, एक्स. मग 30 च्या समोर कोण, मग वाय असेल, बरोबर. 30 च्या समोर वाय म्हणजे ऑब्विसली वाय ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, बरोबर. पण थर्ड मध्ये ना -1/2 आणि 60 च्या समोर कोण येतोय, एक्स येतोय. मग याची व्हॅल्यू दोघं पण निगेटिव्ह, बरोबर. tan नक्की 1/√3 1/√3 यायला पाहिजे ना. बस 1/√3. नंतर मायनस नाही ना, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे ना. 210, 225, 240 साठी टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, उरलेले 4 निगेटिव्ह ऑलवेज. नंतर सेक -2/√3 -2, बरोबर. लक्षात घ्या, जनरली अशा काही गोष्टी जर डोक्यात ठेवल्या, जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण जे अँगल काढले ते थर्ड क्वार्टरमध्ये व्हॅल्यू सेम येतात. लक्षात घ्या, 30 डिग्रीची व्हॅल्यू 210 च्या व्हॅल्यू सेम येतात, बरोबर. 45 आणि 225 च्या सेम येतात आणि 240 आणि 60 च्या व्हॅल्यू सेम येणार. फक्त इकडे ज्या 4 व्हॅल्यू सगळ्या पॉझिटिव्ह होतात, इथे 4 निगेटिव्ह, 2 पॉझिटिव्ह. व्हॅल्यू बघून घ्या, √3 1 तिकडे -1 क्वाड्रंटमध्ये 1/√3 1/√3, बरोबर. इकडे व्हॅल्यूज बघून घ्यायची, ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्वेशन डोक्यासमोर आपल्या एक व्हिज्युअलाइज पाहिजे, इमेज पाहिजे. सर्कल, स्टँडर्ड पोझिशन, बरोबर. स्टँडर्ड पोझिशनमध्ये कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहोत, पहिल्या क्वाड्रंटमध्ये ज्या व्हॅल्यूज येतात त्या कुठे येतात, थर्ड क्वार्टरमध्ये येतात. मग आपलं ऑब्विसली फोर्थमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठे येणार, सेकंडमध्ये कशाला, सेकंडमध्ये त्या फोर्थमध्ये, फोर्थमधल्या सेकंडमध्ये, म्हणजे ऑब्विसली 1, 3, सेकंड, 4 अशा व्हॅल्यूज मला मिळाल्या, बरोबर. मग एक लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला व्हॅल्यू काढतो त्यावेळेला जास्त इरिटेट किंवा पाठ करण्याची गरज नाही. तर आपण थोडंसं स्मार्ट वर्क केलं की आपल्याला पटकन आन्सर मिळेल, पटकन. जास्त डोकं लावण्याची याच्यामध्ये गरज नाही. आलं लक्षात. चला, व्हॅल्यू सांगा 225 ह्याच व्हॅल्यू, फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, उरलेले 4 निगेटिव्ह. चला सांगा, 1/√2 दोघं पण निगेटिव्ह घ्या. 1 पॉझिटिव्ह. नंतर -√2 -2, बरोबर. काही फरक पडणार आहे, 240 आणि 60 व्हॅल्यू सेम, फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, उरलेले 4 निगेटिव्ह. चला सांगा. नंतर -2, ओके. अँड देन बरोबर आहे का, चेक करून घ्या व्हॅल्यू तुम्ही ज्या काढल्यात त्या. तुम्हीच काढल्यात ना व्हॅल्यू, या व्हॅल्यूज तुम्ही काढल्या, मी नाही काढल्या, चुकलं तर तुमचं ना. आलं लक्षात. ओके, पुढे आपण कुठे गेलो आता, फोर्थ क्वार्टरमध्ये, बरोबर. फोर्थ क्वार्टरमध्ये ऑब्विसली ज्या सेकंड क्वार्टरमधल्या व्हॅल्यूज आहेत त्यात आपल्याला कम्पेअर करावं लागतील फोर्थ क्वार्टरची. नाव चला, सेकंड क्वार्टरमध्ये ह्या व्हॅल्यू बघा, 300 सांगा फटाफट. चला, 1/2 नक्की येतात काय व्हॅल्यूज, 1/2 बर. पुढे -√3, नेक्स्ट -1/√3, याच्यात कोण पॉझिटिव्ह,
कॉस आणि सेक गुणिले 4 निगेटिव्ह. ओके 315. त्याच व्हॅल्यू फक्त ऑब्झर्व केलं ना तर 45 135 225 315 व्हॅल्यू सेम राहतात. ओके 1/√2 हा पॉझिटिव्ह आहे ना. ओके नंतर इकडे -1 √2 -1 बरोबर. शेवटचा √3/2 -1/2 नंतर -1/3 नंतर पॉझिटिव्ह ना. ओके आणि शेवटचा मायनस. परत एकदा छोटीशी हिंट सांगतो आणि मग बाकीच्या टेबल पण लिहा. या पटकन लिहिलाय व्हॅल्यू बरोबर आहे सर्व. तुम्ही मुलांमध्ये कोणी लिहिलं एखाद्याने लिहिलाय पण हा टेबल मला कंप्लीट पाहिजे. लक्षात सर्वांनी कंप्लीट करा. मला हा टेबल पूर्ण दाखवायचा आहे. उद्या आपण निगेटिव्ह अँगलकडे जाता. मी याच्यातली कोणती व्हॅल्यू विचारेल 2 मिनिटं वेळ लागेल पण तोंडीच काढायचं. 2 मिनिटं वेळ लागेल पण तोंडी व्हॅल्यू जेवढ्या तोंडी काढायला शिकणार तेवढं तुमच्यासाठी लवकर व्हॅल्यू मिळायला लागते. हे लक्षात घ्या. तुम्हाला टेबल परत बघण्याची गरज पडणार नाही. लक्षात समजताय. ठीक आहे बाकी